मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्व तुम्ही या ठिकाणी थंबनेल बघितला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता टॉपिक बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या नावावरती कोणी अदर सिम, कोणी व्यक्ती सिम वापरत आहे की नाही, किंवा आपल्या नंबरवरती किती नंबर चालू आहेत, किती सिम चालू आहेत, संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ मराठीतून बघत राहण्यासाठी आपल्या मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. मित्रांनो, त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवरती जायचं आहे. तुमच्या क्रोम ब्राउझरवरती अशा प्रकारचा जो क्रोम ब्राउझर आहे स्क्रीनवरती बघू शकता, त्याच्यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर येथे काय सर्च करायचं आहे तुम्हाला बघू शकता, टॅपकॉप तुम्हाला सर्च करायचं आहे. TAP आणि COP टॅपकॉप अशा प्रकारे सर्च केल्याच्यानंतर टॅपकॉप सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर हे पहिले या ठिकाणी टॅपकॉप ही या ठिकाणी सर्च दिसत आपले लॉग इन दिसत आहे. त्याच्यावरती टॅपकॉपवरती क्लिक करत आहे. तर बघू शकता सिंपली मी टॅपकॉपवरती आलेलो आहे. त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी लँग्वेज देखील सिलेक्ट करू शकता. लँग्वेजची काही गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली असं सिंपली खाली यायचं आहे. सिंपली या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे, सिंपली जो मोबाईल नंबर आहे तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा जो या ठिकाणी हा कॅप्चा आहे, हा जो कॅप्चा आहे तुम्हाला जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता कॅप्चा मी फिलअप करत आहे. अक्षरे स्मॉल कॅपिटल आणि मोठ्या कॅपिटलमध्ये असतात, त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्ही ते आहे तसे टाकून घ्यायचे आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल. काय ऑप्शन दिसेल तर बघू शकता व्हॅलिडेट कॅप्चा, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती बघू शकता क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या नंबरवरती OTP येईल. OTP तुम्ही सक्सेस OTP बघू शकता, OTP आलेला आहे. आणि OTP या ठिकाणी कॉपी करून या ठिकाणी OTPचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. त्याच्यावरती OTP टाकल्याच्यानंतर जो या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन आहे, या ठिकाणी लॉग इनचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती लॉग इन केल्याच्यानंतर बघू शकता हे आपले लॉग इन पेज होत आहे. आपल्या नावावरती किती सिम आहेत तर बघू शकता या ठिकाणी जो माझा नंबर दाखवते याच्यामध्ये या ठिकाणी खाली दिलेला आहे, याच्यावरती माझा कोणताही नंबर या ठिकाणी चालू नाही. फक्त माझ्या सिमवरती, माझ्या आधार कार्डवरती एकमेव नंबर चालू आहे. जर तुमचे अनेक नंबर चालू असतील तर या ठिकाणी बघू शकता एकच नंबर दाखवत आहे माझा. अशा प्रकारे खाली वेगवेगळे नंबर दाखवले जातील. आणि सिंपली एखादा जर नंबर तुम्हाला वाटला तो आपल्या नावावरती नाही, सिंपली हा बॉक्स दिसत आहे, या टिक मार्कचा हा बॉक्स दिसत आहे, याच्यामध्ये टिक करायचा आहे. त्याच्यावरती टिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता नॉट माय नंबर अशा प्रकारचा ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर फक्त 1 ते 1.5 तासामध्ये तुमच्या नावावरती जो नंबर आहे परंतु तुमच्या नावाने वापरला जात आहे तो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बंद होऊन जाईल, म्हणजे या ठिकाणी बंद करून जाईल कंपनीतर्फे किंवा गव्हर्नमेंटतर्फे. अशा प्रकारे तुमच्या नावावरती जेवढे पण सिम आहे तुम्ही बंद करू शकता. वेगवेगळे जर कोणी व्यक्ती वापरत असेल तर नक्कीच बंद करू शकतात.